नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 मध्ये आपण ई पीक पाहणी रब्बीची जर केली नसेल तर आपल्याला लवकरात लवकर ई पीक पाहणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। कारण मित्रांनो, रब्बी हंगामामधील ई पीक पाहणी ही 1 डिसेंबर पासून ते 15 जानेवारी पर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे। या कालावधीमध्ये ई पीक पाहणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे शेतकरी स्तरावर। तर मित्रांनो, शेतकरी स्तरावरील आपण ई पीक पाहणी जर या कालावधीमध्ये केली नाही तर आपला पीक पेरा हा कोरा राहू शकतो किंवा 7/12 हा आपला पिकाचा त्यामध्ये पेरा त्यामुळे मित्रांनो, या कालावधीमध्ये आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ मी का बनवत आहे तर आपल्याला आता ई पीक पाहणी करायला आपल्याकडे फक्त त्या ठिकाणी जे की 11 दिवस उरलेले आहे। या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये ई पीक पाहणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। मग यामध्ये रब्बी पिकामधील कांदा असो, गहू असो, ज्वारी असो, जे पिकं आहे आपण रब्बी हंगामामध्ये घेतो तर या पिकाची आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, आपण पीक विमा जो उतरलेला आहे तर हा जर अचानक जर आसमानी संकट आलं किंवा त्यामध्ये गारपीट असो, वादळी पाऊस असो, असं पावसाचं संकट जर आपल्या पिकावर आलं आणि त्यामध्ये पिकाचं जर नुकसान झालं तर आपल्याला पीक विमा मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्या पिकाचा जो पेरा आहे तर तो असणे गरजेचं आहे। त्यामुळे पीक पाहणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून नुकसान त्या ठिकाणी आपल्याला मिळायला मदत होईल। मित्रांनो, त्याचनंतर आपल्याला जर बँकांकडून कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या 7/12 पेरा असणे गरजेचे आहे। त्यामुळे मित्रांनो, ई पीक पाहणी त्या ठिकाणी करणे बंधनकारक आहे। जरी आपल्याला ई पीक पाहणी करता येत नसेल तर आपण कोणाकडूनही पीक पाहणी त्या ठिकाणी करून घेणे गरजेचे आहे, किंवा आपण स्वतः एखादा यूट्यूबवर व्हिडिओ बघून त्या ठिकाणी ई पीक पाहणी त्या ठिकाणी करून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, ई पीक पाहणी आपण जरी केली नसेल अद्यापही तर या आता आपल्याला 10 ते 11 दिवस उरलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला कीच आपण ई पीक पाहणी त्या ठिकाणी करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती होती। माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।